नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. मनीषा व दिनेश बागडे यांनी यांच्या घरासमोर लावलेला जय भीमचा झेंडा हेतुपूर्वक कोणीतरी काढले असल्याचे लक्षात आले. आंबेडकरवादी जनहित संघटनेने सर्वांना समान व न्याय वागणूक मिळावी ह्या उद्देशाने भीमसैनिकांनी बागडे यांच्याकडे जाऊन परत त्याच ठिकाणी जय भीमचा झेंडा लावला व जय भीमच्या घोषणा दिला. यावेळी संदीप लक्ष्मण गजघाट, प्रमिलाताई सावंत, नंदाताई लोखंडे, करण जाधव, सुरेश नेरकर, विश्वविकास गायकवाड, सकपाळ काका, गौतम वागचोरे, रमेश धाबे, पिराजी काकडे आदी भीमसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, माता सावित्रीबाई फुलेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, एकच साहेब, एकच साहेब, एकच साहेब. साथियो, आज गोलवली ह्या गावामध्ये एकविरा सोसायटी बागडे यांच्या घराच्या समोर जो निळा झेंडा त्यांनी बाबासाहेबांचा झेंडा जयंतीच्या काळात लावलेला होता. काही विकृत विचारांच्या लोकांनी तो झेंडा काढण्यासाठी त्यांना सांगितलं गेलं. त्यांनी सांगितलं की तुमचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही झेंडा काढू, तुमच्या कार्यक्रमाला अडचण होणार नाही. परंतु ते समजून घेणे त्यांची कुवत नसल्यामुळे दरवाजा बंद असताना स्वतः किंवा कोणाकडनं तर तो झेंडा काढून घेतला आणि तो झेंडा त्यांनी परत दिला नाही, कुठे नेऊन टाकला आज आम्हाला आजपर्यंत कळालेलं नाहीये. त्यांची अशी घटना यापुढे कोणी करत असेल आणि झेंड्याशी खेळ करत असेल तर त्याला भारतीय संविधानाच्या नियमानुसार कडक शासन करण्यात येईल. त्याची दखल त्यांनी घ्यावी आणि असं कृत्य पुन्हा करण्याचं धाडस करू नये एवढीच त्यांना या ठिकाणी वार्निंग देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. आज आंबेडकरवादी जनहित संघटनेचे सर्व भीमसैनिक एकविरा संकुल या सोसायटीत बोलवली येथील एकविरा संकुल या सोसायटीत आम्ही जमा झालेलो आहोत. त्याच्या मागचं कारण एकच आहे की बागडे कुटुंबाने जो आपला निळा झेंडा इथे ध्वज उभारला होता, तो ध्वज कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी तिथून काढण्यात आला आणि त्या निमित्ताने त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली असता, म्हणजे पोलिसांना जेव्हा सांगितलं की आमचा ध्वज इथून चोरीला गेलेला आहे, तरी पोलिसांनी हे सांगितलं की ध्वज हे काही दिवसात काढले पाहिजे, म्हणजे एका दोन दिवसात. पण पोलिसांनाही आमचं हे विचारणं आहे की जे रामनवमी किंवा जे राम मंदिर बांधलं ते जेव्हा बांधलं गेलं तेव्हाचे जे ध्वज आहेत ते अजूनही तसेच आहेत. तर ते काढणार, ते जेव्हा काढू तेव्हा आम्ही ध्वजाचे जे आमचे जे 14 एप्रिलचे ध्वज आहेत किंवा झेंडे आहेत तेही आमच्या पद्धतीने आम्ही शासनाच्या नियमानुसार किंवा कायद्याच्या नियमानुसार आम्ही काढू. आणि याच्यानंतर जर कोणी आमच्या समाजातील व्यक्तीला त्रास देण्याचा कुठल्याही प्रकारे जर प्रयत्न केला तर संविधानिक मार्गाने आम्ही त्याची दखल शासनापर्यंत पोहोचू आणि त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा देता येईल याची ग्वाही आम्ही सर्व रहिवाशांना इथे देतो. तरी सर्वांनी आमच्या समाजाच्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक नागरिकाला चांगल्यात चांगली वागणूक द्यावी हीच आमची सगळ्यांतर्फे नम्र विनंती आहे. धन्यवाद. जय भीम. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.